जय शिवराय मित्रांनो, आत्ता अलिबागला आलेलो आहे आणि हा समोर दिसतोय तो आहे कुलाबा। तर आम्ही चाललेलो आहे कुलाबा किल्ला करण्यासाठी मित्रांनो। आता हा बोटीचा प्रवास आहे। बोटीच्या प्रवासाने आता आमचा प्रवास चालू झालेला आहे। हा अथंग पसरलेला आपल्याला अरबी समुद्र पाहायला मिळत आहे मित्रांनो। आता एक साधारणतः 5 ते 6 मिनिटात बोटीचा प्रवास करून आम्ही आता कुलाबा किल्ल्याच्या गेटपाशी आलेलो आहे। समोर जे आहे मित्रांनो ते तिकीट घर आहे। या इथं रितसर गडामध्ये आतमध्ये जाण्यासाठी रितसर पावती फाडून आपल्याला आतमध्ये जावं लागतं। हा आहे गडाचा मुख्य दरवाजा। किनाऱ्यापासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात आहे। कुलाबा या किल्ल्याला किल्ला ई कुलाबा असे देखील संबोधले जाते। कुलाबा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1652 मध्ये बांधला आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील एक महत्त्वाचा किल्ला होता। या किल्ल्याची उंची 25 फूट आहे आणि हा किनारपट्टीपासून जवळपास 2 किलोमीटर अंतरावर आहे। समुद्रामध्ये चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला हा ऐतिहासिक किल्ला पर्यटकांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा किल्ला आहे। किल्ल्याचे भोवती तटबंदी बांधलेली आहे आणि या भिंतींवर प्राणी, पक्षी आणि तोफखाना यासारखे नक्षीकाम करण्यात आले आहे आणि मुख्य द्वाराच्या कमानीवर वाघ, हत्ती, मोर यासारखी कोरीव नक्षी बनवलेली आहे। कुलाबा हा किल्ला इसवी सन 1652 मध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्री आक्रमणे रोखण्यासाठी तसेच समुद्रातून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला आहे। कुलाबा या किल्ल्याचे नाव संस्कृत शब्द कुल आणि आप या नावावरून कुलाबा हे नाव पडले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यासाठी 2 सेनापती नेमले, दर्या सारंग आणि मैनाक भंडारी। त्यानंतर पहिला सरखेर कान्होजी आंग्रे किल्ल्याचा सेनापती झाला। कुलाबा या किल्ल्यावर ब्रिटिश तसेच पोर्तुगीजांच्या सैनिकांनी खूप वेळा हल्ले केले, पण कान्होजी आणि त्यांच्या सैनिकांनी त्यांचा प्रत्येक वेळी पराभव केला। कान्होजी आंग्रे यांना याच किल्ल्यावर जुलै 4, 1729 मध्ये वीरमरण आले। पण इतिहासामध्ये पाहिले तर कुलाबा हा किल्ला नेहमीच अपघातांचा बळी ठरला आहे। इसवी सन 1753, इसवी सन 1759 तसेच इसवी सन 1770 आणि इसवी सन 1787 या साली या किल्ल्यांवर मोठ्या आगी लागल्या होत्या आणि इसवी सन 1753च्या आगीमध्ये कान्होजींचा मुलगा मनाजी आंग्रे यांचे घर पूर्णपणे जळाले। त्याचबरोबर इसवी सन 1770 मध्ये 4 बुरुजांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे।
जाऊन आलेलो आहे. कुलाबा किल्ल्याची पूर्ण सफर करून आलेलो आहे. आता पुन्हा परतीच्या मार्गाला लागलेलो आहे. खूप सुंदर असा हा गड किल्ला आहे मित्रांनो. अलिबागपासून आपण बोटीने आलात तर अक्षरशः 5 ते 7 मिनटात आपण किनाऱ्यापाशी येतो. आणि आतमध्ये गेल्यानंतर जवळपास 16 बुरुज आहेत या ठिकाणी. त्यापैकी साधारणतः 13 ते 14 बुरुज चांगल्या अवस्थेत आहेत. आणि समुद्रावरचा शिवाजी असं इंग्रज ज्यांना संबोधलं जायचं ते कान्होजी आंग्रे. त्यांनी हा किल्ला म्हणजे महाराजांनीच बांधलेला आहे. त्यानंतर कान्होजी आंग्रेंनी या ठिकाणी बरीचशी सुधारणा केली. गणेशाचं मंदिर स्थापन केलेलं आहे. अशा पद्धतीने हा जो फार मोठा इतिहास आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आम्ही कुलाबा किल्ला पाहून आता परतीला चाल केलेलो आहे. ओके मित्रांनो, आता मी घाबरलो आहे.